युक्रेनसह युद्धात गुंतलेल्या रशियाला वादळामुळे एक मोठा दणका बसला। रशियाची 2 तेलवाहू जहाजं अपघातग्रस्त झाली आणि तब्बल 3700 टन इंधन केश सामुद्रधुनीत मिसळलं गेलं। वादळी वाऱ्यामुळे या जहाजांचा अपघात झाला। त्याचे नेमके काय परिणाम होत आहेत पाहूया। समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेत असलेले हे समुद्र पक्षी चक्क काळ्या तेलानं न्हाऊन निघाले। तेलाचा तवंग त्यांच्या शरीरावर लागलाय, तसंच त्यांच्या पोटातही तेल गेल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। वोल्गोनेफ्ट 239 आणि वोल्गोनेफ्ट 212 ही 2 रशियन जहाजं जवळपास 9200 टन इंधन वाहून नेत होते। वादळी वाऱ्यांमुळे या जहाजांचा भीषण अपघात झाला आणि त्यात जवळपास 3700 टन इंधन समुद्राच्या पाण्यात मिसळलं। या इंधनाचा मोठा थर समुद्राच्या लाटांवरही दिसला। या तेलामुळे जलचरांचं जीवन धोक्यात आलंय। पर्यावरण प्रेमींकडून या पक्ष्यांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, तर समुद्रात मिसळलेलं इंधन लवकरच हटवलं जाईल असा विश्वास रशियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। आम्ही लवकरच हे सगळं इंधन हटवू। सध्या जरी हे सगळं भयावह वाटत असलं तरी हे सगळे पेट्रोलियम उत्पादन आहे आणि ते पाण्यापासून वेगळे करता येण्यासारखं आहे। त्यामुळे 2025च्या सुरुवातीलाच हे सगळं संकट दूर करू असा आम्हाला विश्वास आहे। हा अपघात घडताच तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आलं। दरम्यान या अपघातात एका खलाशाचा मृत्यू झालाय। वोल्गोनेफ्ट 212 वर 13 जणांचं पथक होतं, त्यातील खलाशाचा मृत्यू झालाय। तर दुसऱ्या टँकरचंही मोठं नुकसान झालंय। या जहाजावर 14 जणांचं पथक होतं। वादळाचा तडाखा इतका मोठा होता की ही दोन्ही जहाजं किनाऱ्यावर धडकली। केर्च सामुद्रधुनी ही रशिया व्याप्त क्रिमियाला रशियापासून वेगळं करते। तसंच ही सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे। काळ्या समुद्राला ही सामुद्रधुनी जोडते। या सामुद्रधुनीवरूनही रशिया आणि युक्रेनमध्ये वाद सुरू आहे। रशियानं हा भाग 2014 मध्ये युक्रेनपासून तोडला होता। 2016 मध्ये हा वाद आंतरराष्ट्रीय लवादातही गेला होता। रशिया या सामुद्रधुनीवर अवैधपणे ताबा मिळवत असल्याचा आरोप युक्रेननं केला होता। तर 2021 मध्ये रशियानं हा मार्ग अनेक महिने बंद केला होता। आता अपघातामुळे पुन्हा एकदा हा मार्ग बंद करण्यात आलाय।